गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले 7 आणि टिफिनची तयारी चालू केली आहे. तर कशात तुम्ही सगळे मजेत? तर आजचा दिवस सुरू झाला आहे. भाज्या टाकून घेते आणि मुलं घरीच आहेत. आज इलेक्शन आहे, त्याच्यामुळे मे बी सगळे हाफ डे घरीच असणार आहेत. त्याच्यामुळे चला. ग्राउंडमध्ये आज संक्रांतीला सुट्टी होती, त्याच्यामुळे आज संक्रांत सेलिब्रेट करत होते. सगळी ब्लॅक साडी घालून आल्या होत्या. संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. जयश्री ताईंना विश्व शांती समन्वय समितीच्या अध्यक्षा जयश्री ताई. आणि आता सगळ्या खूप सुंदर दिसत आहेत ब्लॅक साडीमध्ये. उजवा हात पुढे करा आणि मागे घ्या. त्या सापाशी एवढ्या तर अशी आईंची ग्राउंडवरती मजा चालू होती आणि त्यांच्या मैत्रिणी आणि ते सगळं. आणि तोपर्यंत आपण मंदिरात आलो आहे, कारण की घरचं आवरून झालं आहे. अजून बरेचपैकी सगळे झोपलेलेच आहेत, म्हणून म्हटलं आधी मंदिरात जाऊन पूजा करून घेऊयात.
आज चाकवतची भाजी केली आहे, मुगाची डाळ केली आहे, कोबीची भाजी, कोबीची सलाड करायचं आहे, वांग्याचं भरीत झालेलं आहे आणि डबे पॅक त्यांचा बाई ब्रेकफास्ट चालू आहे. शिवसेना धनुष्यबाण कोण आहे शिवसेना? उमेदवार कोण आहे? कमलेश बोडके. तिघं कार्टून बघतोय. काम करण्यामध्ये लाज आणि कशी? दोघांचा नाश्ता झाला, दीदींचा आणि यांचा, आणि आता वोटिंग करायला चाललंय. नाही तो ते काय म्हणत होतो म्हणे देऊन गेला म्हटलं तू बघ आता ते काय नाही झालंय तर हळूहळू चालवा, सवय राहिली आहे ना. चला आता सगळे गेलेत, आता दळण करून घेते. दळण उन्हात आणून ठेवले आणि थोडंसं तापले का मग नंतर आई बोलले मी जाऊन टाकून येईल, कारण की मी अजून जात नाही आहे ध्रुवला सोडून, कारण की तो केव्हाही रडायला लागतो. आणि हे माझं मोठं बाळ, मी वॉशरूम क्लीन करत होती, म्हणजे ते ग्लास वगैरे सगळं पुसत होती, तोपर्यंत बाहेर ठेवलेली बादली गायब झाली. म्हणलं कुठेही गेले कपडे, बाहेर येऊन गॅलरीत बघते ते साहेब वाळत टाकत होते आणि त्याने बरोबर ध्रुवचे कपडे छोटे छोटे सगळे हँगरला लावले आणि काम करत होता. पण ही जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे मुलांना, की आपली आईसुद्धा काम करते आणि ती थकली असेल तर आपण तिला हेल्प केली पाहिजे. आणि हे खूप म्हणजे असावं हे मुलांमध्ये. लोक म्हणतात की लहान मुलांना कामाला नाही लावायला पाहिजे, पण मी लिटरली मी सांगितलं नव्हतं आणि मला माहितीही नव्हतं तो असं काही बादली घेऊन गेला आहे बाहेर कपड्यांची, आणि त्यांनी हे स्वतः केलं. म्हणजे जसं मी टाकते तसे त्यांनी सगळे कपडे व्यवस्थित टाकले आणि मला कौतुक आहे त्याचं, की तो काम म्हणजे त्याला ते रिअलायझेशन आहे की आपण तिला हेल्प करावी किंवा मम्माला हेल्प करायला पाहिजे. थँक्यू. काय तेव्हा मी तुम्ही घासत होते ना ते बाथरूम, तेव्हा मी पक्कन केलं आणि मी असं पण केलं असं. थँक्यू. वेलकम. हे गहू गोणीत भरून ठेवलेत आणि आई बोलल्या मी उद्या करून आणेल, कारण त्या आता घेऊन गेल्या होत्या पण चक्की बंद होती. संध्याकाळी पावभाजी करायचं ठरलं आहे, कारण की मुलांना खूप आवडते पावभाजी आणि सगळ्या भाज्याही पोटात जातात. म्हणून म्हटलं चला ही कटिंग करून घेऊयात. जर येते टमाटर, टमाटर येतो, पोटॅटो. ही ऑरेंज पावडर बाबांना दिली आहे, मिक्सर जवळ ठेवली, देते मी. फोडलीच नाही अजून. तसंच लागतं ग्लुकॉन डी सारखं. जा रे अय प्रियान, गार्गल कर जा. माझं काम झालं की मी त्याच्यावर जा. तीच करतोय तो शिट्टी वाजवायची. ठेव रे ठेव रे ठेव. सुरी काट्यांबरोबर मस्करी नाही करायची, ठेव लवकर. अरे मी आज का माझ्यासाठी फ्लावर आणि पोटॅटो आहे का? आज का माझ्यासाठी फ्लावर आणि पोटॅटो आहे का? हे बघ आणि बघ जा. हे बघा एक इमोजी. सेम एकदम, तुझे दात पण सेम. ध्रुवला बाबांच्या बाजूला टाकल्याने बाबांना थोडं बरं नव्हतं, मग ते बोलले की नको याला उचल, तर मग मी आणून त्याला इथे बाबा गाडीमध्ये टाकला. रॉकर पण आहे ते, तर मग रॉकरमध्ये टाकून त्याला बाजूला बसवलं. तेवढ्यात माझं ब्लिंकिटचं पार्सल आलं मुलांसाठी, बिस्किट्स. हे प्युअर मॅजिक नवीन आलं बाजूला, म्हणजे चोकोस संपलं होतं ते मागवलं आहे मुलांचं. आणि काही ड्रेस, डायपर,
वाईब्स आणि ते सगळं थोडं थोडं संपलं होतं ते सगळं मागवलं पावडर. सेम पण आता नाही आहे यार टिफिन मध्ये मेरा भाई चीज Oh my god, एवढा मोठा चॉकोस. This is चॉकोस. एक होते. तू ओरड, मी डान्स करते. तू ओरड. नाही रे बाबा बघणे वाटत तुला. ओरड. मला लगेच येतो का? ध्रुव आता सध्या खूप अशा ओरडतोय जोरजोरात, म्हणजे आरडाओरडा करतोय, म्हणजे तो एक्सप्लोअर करतोय त्याचा व्हॉइस. हे शिकण्याची एक त्यांची एक फेज आहे, त्याच्यावर त्यांचा व्हॉइस त्यांना कळतो, तर मग त्यांना असं ते छान वाटतं म्हणून ते ओरडतात. नाही त्याला लव फटका काय एवढा आरडाओरडा कशाला ओरडतोय हा? अरे दुखेल दुखेल घसा दुखेल, नको ओरडू. तर बाबांपुरती दाल खिचडी आणि सगळ्यांसाठी पावभाजी केली आणि सगळ्यांना जेवायला वाढून लवकर वरती गेले, कारण की ध्रुव चिडचिड करत होता. तर चला, आजचा दिवसही संपलेला आहे आणि ब्लॉगही संपलेला आहे. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू नाईट. दिवसभर जरी म्हटलं तरी उभ्या राहतील. ज्योतिताई बोल देऊन टाका. मोबाईल